हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज नवरात्रीचा पहिला दिवस होता, तर त्याचीच आता माझी तयारी सुरू होती। तर आमच्या गावाकडे म्हणजेच घट वगैरे मांडत नाहीत, म्हणजेच जो आपण धान वगैरे किंवा माती वगैरे जो घट मांडत असतो तर तशा प्रकारे मांडत नाहीत, फक्त नारळ आणि तांब्या अशा प्रकारे घट मांडला जातो। त्यामुळे मी देखील इथे मांडणार होतो, कारण इकडे देखील म्हणजेच आपल्या देवींचे वगैरे काही मंदिर नाही आहेत, त्यामुळे मला देखील म्हणजे सेवा करायची होती देवीची। तर त्यासाठी मी देखील म्हणजेच माझ्या रूमवरती घट मांडला, म्हणजेच जिथे मी पूजा वगैरे करतो तर तिथेच मी देवीचा जो घट आहे तर तो मांडणार आहे। त्याचबरोबर जे देवीचं स्वरूप आहे म्हणजेच कोल्हापूरचे जे महालक्ष्मी देवीचा माझ्याकडे मुखवटा होता तर त्याचा यूज करून देखील म्हणजेच जे देवीचं साक्षात रूप आहे तर ते मी तयार करणार आहे। तर व्हिडिओच्या माध्यमातून ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। तर जसे की आपल्याला म्हणजेच नवरात्रीमध्ये 9 वेगवेगळे रंग असतात तर ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील। तर जे म्हणजेच देवीचे ड्रेस वगैरे आहेत जे आपल्याला कलशाला लावू शकतो तर ते ड्रेस देखील मी ऑनलाईनच बनवले होते, कारण जेव्हा ही मार्गशीर्ष महिना किंवा आता नवरात्री असते किंवा दिवाळीच्या वेळेस आपण जे देवीचं रूप तयार करत असतो तर ते देखील मला करायला खूप आवडतं। त्यामुळे जे काही डेकोरेशनचं सामान लागतं किंवा जे काही देवीच्या सजावटीसाठी सामान लागतं तर ते मी ऑनलाईन माझं काही ना काही बनवणं चालूच असते आणि ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करतच असतो। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजेच जे काही आता पूजेला भांडी लागणार होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली, कारण जेव्हाही मी कोणतीही पूजा करतो सर्व जी पूजेची भांडी आहेत तर ती सर्व मी क्लीन करून घेत असतो। आणि जसं की तुम्हाला सांगितलं की जे ॲक्लिन पावडर आहे तर तिनेच मी सर्व भांडी स्वच्छ करत असतो। त्याचबरोबर आज नवरात्रीचा पहिला दिवस होता, म्हणजेच एकदा आपण देवांची स्थापना केली आपल्या देवघरामध्ये तर नंतर आपल्याला ते 9 दिवस हलवायला चालत नाही। त्यामुळे जे देवघर होतं तर ते देखील मला क्लीन करायचं होतं आणि जे वस्त्र आहे तर ते देखील मला चेंज करायचं होतं। तर हे जे वस्त्र आहेत तर हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत की मी हे कुठून घेतले होते। तर हे वस्त्र देखील दिसायला खूप छान दिसतात आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की मी म्हणजे जॉबसाठी बाहेरगावी राहतो, त्यामुळे ज्या पायऱ्या आहेत तर त्या अशा प्रकारे मी बॉक्सच्याच तयार करून घेतल्या। आणि अखंड दिवा लावण्यासाठी देखील जो माझ्याकडे मोठ्या साईजचा दिवा आहे तर त्याला काच देखील आहे, त्यामुळे मी त्याचाच यूज केला होता पूजेमध्ये। तर दिव्याची जी वात आहे तर ती देखील म्हणजे जो आपला मुलीचा धागा असतो रेड कलरचा तर त्याचीच मी तयार केली होती, कारण 9 दिवस आपल्याला तीच एकच वात ठेवायची असते दिव्यामध्ये, त्यामुळे अशा प्रकारची जी मोठी वात आहे तर तीच मी यूज केला होता। तर सर्वात पहिल्यांदा जी देवाई पूजेला जी भांडी लागणार होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली। त्याचबरोबर घटाला जे तांबे लागणार होते, कारण मला म्हणजे 2 रूप तयार करायचे होते, एक जो आपला कलश आहे तो वेगळा मांडायचा होता आणि ज्याच्यावरती आपण देवीचं रूप साधणार आहोत तर तो देखील मला वेगळा करायचा होता। तर त्यासाठी मला 2 वेगवेगळे तांबे लागणार होते। तर जो माझ्या देवघरामध्ये मंगल कलशाचा तांबा आहे तर त्याचं मी देवीचं स्वरूप देणार आहे आणि जो माझ्याकडे दुसरा एक तांबा आहे तर त्याला मी म्हणजेच घट म्हणून त्याची स्थापना करणार आहे। आणि जो कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा माझ्या देवघरामध्ये फोटो होता तर त्याचा देखील आजच्या पूजेमध्ये मी यूज करणार आहे, कारण देवीचा आपण जेव्हाही सेवा वगैरे करतो तर त्यांची प्रतिमा किंवा त्यांचा फोटो आपल्याकडे असायलाच हवा। तर त्यामुळे जो देवीचा साक्षात म्हणजेच माझ्याकडे फोटो आहे छोटा तर तो देखील मी या पूजेमध्ये ठेवणार आहे। त्याचबरोबर आज नवरात्रीचा पहिला वार होता, म्हणजेच आज नवरात्रीचा पहिला दिवस होता। तर आज पांढरा रंग होता, त्यामुळे मी महाराजांना देखील पांढऱ्या कलरचे वस्त्र परिधान केले होते। तर महाराजांच्या मूर्तीवर देखील मी अभिषेक करून घेतला आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिला देखील मी अभिषेक करून घेतला। त्यानंतर जी सर्व देव वगैरे आहेत तर ती देवांची जी फोटो आहेत तर ती देखील मी क्लीन करून घेतली आणि जे वस्त्र आहे गुलाबी कलरचं तर ते देखील मी चेंज केलं होतं। तर पहिले एक जांभळ्या कलरचं वस्त्र होतं, आता यानंतर हे जे गुलाबी कलरचं वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे थोडंसं डिझाईनचं वस्त्र आहे, म्हणजे आता 9-10 दिवस आपल्याला म्हणजेच मंदिराला हात किंवा आपल्याला उचलता येत नाही काहीच, त्यामुळे मग अशा प्रकारचं मी वस्त्र अंतरलं होतं जेणेकरून ते दिसायला देखील खूप छान दिसेल आणि आता घट मांडल्यावर देखील आपली पूजा पण खूप छान दिसत होती। तर तुम्हाला एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे। तर सर्वात पहिल्यांदा जी काही साफसफाई होती तर ती मी करून घेतली आणि जेव्हाही आपण आपल्या घरामध्ये घट वगैरे बसवतो तर आपल्या घराची देखील साफसफाई करणं तेवढंच महत्त्वाचे असते, त्यामुळे मी देखील माझ्या रूमची पूर्ण जी साफसफाई आहे तर ती मी करून घेतली होती। कारण जेव्हाही आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा वगैरे करतो तर तेव्हा आपल्या घराची साफसफाई असणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि जेव्हाही आता नवरात्र म्हणजेच आपण जेव्हा देवीची स्थापना करतो आपल्या घरामध्ये देवीच्या घटाची स्थापना करतो तर तेव्हा तुमचं घर हे दिसायला देखील म्हणजेच खूप म्हणजे छान दिसलं पाहिजे आणि तुम्ही साफसफाई करूनच नंतर घटाची तुम्ही स्थापना करा। तर कालचा म्हणजेच रविवार होता, तर रविवारी पूर्ण जी साफसफाई आहे माझ्या रूमची तर ती मी करून घेतली होती आणि त्याचबरोबर जे साहित्य मला आता पूजेला लागणार होतं तर ते देखील मी कालच काढून ठेवलं होतं, कारण मला ऑफिसला देखील जायचं होतं 10 वाजता, त्यामुळे जी पूजा आहे तर ती मी लवकरच करून घेतली। म्हणजेच सकाळी मी 6 वाजता उठलो होतो आणि जे
काही पूजेला मला साहित्य वगैरे लागणार होतं तर ते मी काल रात्रीच म्हणजे सर्व काढून ठेवलं होतं आणि जी काही पूजेची भांडी होती तर ती मी सकाळी क्लीन करून घेतली, ती तुमच्यासोबत मी शेअर केलीच। तर सर्वात पहिल्यांदा मी देवपूजा करून घेतली, सर्व देवांना फुले अर्पण केली। त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर तो मी प्रज्वलित करून घेतला। तर हा मोठ्या साईजचा अखंड दिवा आहे आणि याला काच देखील आहे, त्यामुळे हा दिवा विझत नाही आणि हा कंटिन्यू चालूच असतो। आणि नंतर जेव्हाही आपल्याला म्हणजेच वात दिव्याची थोडीशी वर करायची असते तर तेव्हा तुम्ही तो दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही वात वरी करा, नाही तर कधी आपण वात वर करताना तो दिवा विझू देखील शकतो। त्यामुळे शक्यतो तर तुम्ही म्हणजे दुसऱ्या दिव्याचा यूज करत जा वात वर करताना। तर मी देखील तशाच प्रकारे करतो, तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्येच पुढे दिसेलच। तर जी देवीचं स्वरूप होतं महालक्ष्मी कोल्हापूरच्या देवीचं, तर ते मी आता इथे तयार करून घेतलं। तर ते तयार करण्यासाठी खाली सर्वात पहिल्यांदा मी छोट्या चौरंगाचा यूज केला, कारण जेव्हाही आपण देवीचं म्हणजे स्वरूप तयार करतो तर देवीला थोडीशी हाईट द्यायची, म्हणजेच जे काही वस्त्र आहेत देवीचे तर ते प्रॉपर येतात आणि ते दिसायला देखील खूप छान दिसतात। तर जे देवीला म्हणजे थोडीशी हाईट देण्यासाठी खालती मी छोटा चौरंगाचा यूज केला, त्यावरती मी एक डबा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी तांब्या ठेवला होता। तांब्या देखील म्हणजेच खूप जुना आहे, म्हणजेच माझ्या मम्मीचं जेव्हा लग्न झालं होतं तर माझ्या मम्मीला लग्नामध्ये हा तांब्या भेटलेला आहे। तर त्यामुळे मी आता जेव्हा मागे गावाकडे गेलो होतो तर तेव्हा मी तो तांब्या घेऊन आलेलो होतो। तर म्हणजे तोच मी मंगल कलश म्हणून माझ्या देवघरामध्ये त्याची मी स्थापना केली होती, पण आता नवरात्रीमध्ये त्या तांब्याचा मला यूज होणार होता, त्यामुळे मी म्हणजे त्या तांब्याचा यूज करून देवीचं जे रूप आहे तर ते तयार केलं होतं। तर सर्वात पहिल्यांदा जो खालचा डबा आहे तर त्याच्यावरती मी तांब्या ठेवून घेतला। तांब्यामध्ये देखील मी 1 रुपया, 1 सुपारी, पाणी, थोड्याशा अक्षता टाकून घेतला। त्यावरती मी 5 पानं ठेवली, त्यानंतर त्याच्यावरती मी श्रीफळ ठेवलं आणि जे काही वस्त्र होतं म्हणजेच आजचा कलर होता पांढरा, तर पांढऱ्या कलरचे माझ्याकडे वस्त्र नव्हते तर लाल कलरचे वस्त्र होते माझ्याकडे, तर ते मी देवी आईला परिधान केले। तर सर्वात पहिल्यांदा जे वस्त्र आहे तर ते मी सिलेक्ट करत असतो आणि त्याच्यावरची जी ज्वेलरी म्हणजे देवी आईला जी ज्वेलरी घालायची आहे तर ती देखील मी सिलेक्ट करून ठेवतो, कारण एकदाच म्हणजे सकाळीच सर्व करायचं म्हटलं की ते शक्य होत नाही। त्यामुळे रात्रीच जे म्हणजे उद्या कोणता रंग आहे देवीचा तर त्यानुसार मी जी काही ज्वेलरी वगैरे आहे किंवा साडी वगैरे आहे तर ते मी सिलेक्ट करून ठेवतो, जेणेकरून सकाळी नंतर आंघोळ झाली की लगेचच मी देवी आईची आरती वगैरे करतो, त्यामुळे मग मला जास्त वेळ लागत नाही पूजेला देखील। तर सर्वात पहिल्यांदा जे वस्त्र होते तर ते मी म्हणजे तांब्याला बांधून घेतले, त्यानंतर त्याच्यावरती जी काही ज्वेलरी मला घालायची होती तर ती मी घालून घेतली। त्यानंतर जो देवी आईचा मुकुट होता तर तो देखील मी ठेवून घेतला। त्यानंतर जे तुम्ही मागच्या साईडला बघत आहात गजरा, तर हा आर्टिफिशियल गजरा आहे, तर त्याचाच मी यूज केला होता, कारण इकडे म्हणजेच मोगऱ्याची वगैरे फुलं किंवा गजरे वगैरे मिळत नाहीत मार्केटमध्ये, त्यामुळे मी याचाच यूज केला होता। आणि जो पदर आहे तर याच्यासोबतच म्हणजे जेव्हाही आपण देवीचे वस्त्र वगैरे घेतो तर त्याच्यासोबतच त्याचा पदर देखील येतो, म्हणजे जो आपण देवी आईच्या डोक्यावर देत असतो तर तो देखील मी घेतला होता। त्यानंतर म्हणजे समोर मी 2 जी पानं होती तर ती मी ठेवून घेतली, त्यावरती थोड्याशा अक्षदा आणि एक म्हणजे 2 सुपाऱ्या ठेवल्या होत्या, एक देवीच्या नावाची आणि एक गणपतीच्या बाप्पांच्या नावाची आणि एका याच्यावर मी फळ ठेवलं होतं। त्याचबरोबर जो देवी आईचा घट होता तर तो स्थापन करण्यासाठी मी साईडलाच एक छोटा चौरंगाचा यूज केला, त्यावरती मी अष्टदल कमळ काढून घेतले आणि त्यावरती मी जो तांब्या होता माझ्याकडे तर त्याला मी कलावा गुंडाळून घेतला, त्यावरती जी पानं होती तर ती मी ठेवून घेतली आंब्याची आणि जो श्रीफळ होता तर तो मी ठेवून घेतला। आणि जी वेणी आहे ही तुम्ही आता बघत आहात तर ही मागे देखील मी तुमच्यासोबत खूप व्हिडिओजमध्ये शेअर केलेली आहे, तर ही देखील मी म्हणजे जे मोऱ्या शॉपचे जे ओनर आहेत तर त्यांच्याकडूनच मी बनवली होती आणि ज्या काही देवाईच्या साड्या देखील आहेत तर ह्या देखील मी त्यांच्याकडूनच बनवल्या होत्या। तर खरंच त्यांची म्हणजे सेलिंग पण खूप छान आहे आणि ते खूप छान म्हणजे बोलतात वगैरे, तर त्यामुळे मी मला जे काही पूजेचं सामान वगैरे लागतं तर मी त्यांच्याकडूनच बोलवत असतो। आणि त्यानंतर घटाला देखील मी नथ वगैरे हळद कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर जी रांगोळी आहे तर ती देखील मी काढून घेतली। त्यानंतर जी देवी आईची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। तर आमच्या इकडे म्हणजेच 5व्या दिवशी नंतर जी अश्विनी शुद्ध पक्ष अंबा बेसली सिंहासनी हो ही आरती आहे तर ती 5व्या दिवसाच्या नंतर म्हणतात, त्यामुळे ती जी आरती आहे तर ती मी म्हटली नाही, म्हणजेच गणपती बाप्पांची एक आरती आणि एक दुर्गे दुर्गट भारी तर ही देवीची आरती आहे तर तीच मी म्हणून घेतली आणि देवीचं खरंच रूप खूप छान दिसत होतं आणि माझ्या जे रूमचं वातावरण आहे तर ते देखील खूप पॉझिटिव्ह झालं होतं। आणि जेव्हाही आपण नवरात्रीमध्ये देवीची आरती वगैरे करतो तर आपण धूप लावत असतो, कारण जेव्हाही आपण धूप वगैरे लावतो तर तेव्हा आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती घरामधून बाहेर जाते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होते। त्यामुळे जेव्हाही मी पूजा वगैरे करतो तर तेव्हा मी धूपाचा यूज करतच असतो।